पब्लिक एक्सपेंडिचर मॅनेजमेंट इज चॅलेंज, म्हणजे सरकारी खर्चाचं नियोजन करणं काय आहे, एक चॅलेंज आहे. आहे तसं लिहा वाटलं असतं तुम्ही, मराठीत लिहिलं चालेल माहितीसाठी. सरकारी खर्चाचं नियोजन करणं हे सरकारसमोर काय एक चॅलेंज आहे. ठीक आहे, येस ऑर नो? ठीक आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ व्हॉट? बजेट मेकिंग, म्हणजे बजेट तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये काय हे चॅलेंज आपल्याला जाणवतं, खास करून कधी पोस्ट लिबरलायझेशन पिरियडमध्ये, म्हणजे 1991 नंतर. कधी? 1991 नंतर. युपीएससी मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्ड येईल कुठला, लिबरलायझेशन, तेव्हा लक्षात ठेवा तो कालखंड कोणता आहे, 1991चा. पोस्ट लिबरलायझेशन म्हणजे काय, आफ्टर 1991, आणि प्री लिबरलायझेशन म्हणजे काय, बिफोर 1991. तुम्ही कदाचित वाचलं असेल कुठे, मला माहित नाही. LPG म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. कधी झालं भारतामध्ये? 1991ला झालं. व्यवस्थित समजून घ्या. बघा क्वेश्चन काय आहे. या क्वेश्चन तयार करण्यामागे युपीएससीचं काय म्हणणं आहे की 1991 नंतर सरकारी खर्च हा मॅनेज करणं सरकार समोर काय आहे, चॅलेंज आहे. आणि हे खास करून कुठे जाणवतं, बजेट तयार करताना. असं काय आहे, तो क्वेश्चन आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला बेसिक पासून या मुद्द्याचा पॉइंट म्हणजे कसं विचार करा ते सांगतो. जेव्हा आपण सिलेबस स्टार्ट करू तेव्हा आणखी ते सिम्प्लिफाय होईल. मला सांगा, सरकारी खर्च म्हणजे काय? अंदाजे बोला, काय सब्जेक्टची गरज नाही. सरकारी खर्च म्हणजे काय? सरकारला जो खर्च करायचा लोकांसाठी, योजनांसाठी, रस्ते तयार करण्यासाठी, शाळा कॉलेज सुरू करण्यासाठी, कंपनी सुरू करण्यासाठी, या खर्चामध्ये काय होत चालली आहे, कालांतरानंतर वाढ होत चाललेली आहे. बरोबर की नाही? आता खर्चामध्ये वाढ होते, पण सरकारच्या इन्कम मध्ये तेवढी वाढ झालेली नाही. त्याच्यामुळे सरकारला कुठला प्रॉब्लेम येतोय, पब्लिक एक्सपेंडिचर मॅनेजमेंटचा. आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम कधी येतो मॅनेजमेंटचा, जेव्हा खर्च जास्त आहेत आणि इन्कम कमी आहे. मग सरकार समोर, भारत सरकार समोर कायम चॅलेंज कुठला आहे, सरकारला खर्च जास्त करायचा आहे पण सरकारचा इन्कम कमी आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे सरकारला इन्कम का जनरेट करता येत नाही, कारण जास्त टॅक्स लावला तर लोकांची सेव्हिंग काय होईल, कमी होईल. लोकांना वस्तू महाग मिळतील. म्हणजे एका बाजूला लोकांवरती जास्त कर लावून चालणार पण नाही, आणि दुसऱ्या बाजूला जे खर्च करायचे आहेत ते करावेच लागतील. येस ऑर नो? दुसरं एक्झाम्पल देतो तुम्हाला आता मी. एका फॅमिलीमध्ये वडील जे असतात त्यांना मॉनेटरी प्रॉब्लेम काय जाणवतो नेमका, तुम्ही सांगता येईल का कोणाला? व्हॉट इज अ मॉनेटरी प्रॉब्लेम? इन्कम इज लिमिटेड बट ॲट द सेम टाइम एक्सपेंडिचर इज मोर. त्यावेळेस त्यांना जो प्रॉब्लेम फेस करायला लागेल, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, एक्सपेंडिचर मॅनेजमेंट. म्हणजे खर्च कसं मॅनेज करायचं, हा प्रॉब्लेम त्यांना काय करता येईल, फेस म्हणजे त्या ठिकाणी करावा लागू शकतो. गव्हर्नमेंटच्या बाबतीत काय झालं, आता 1991ला आपली अर्थव्यवस्था जेव्हा ओपन झाली, या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने ठरवलं की आता उद्योगधंद्यामध्ये सरकारने यायचं नाही, आणि या ठिकाणी कोणी प्रवेश करायचा, खाजगी कंपन्यांनी प्रवेश करायचा. मग आता मला सांगा, खाजगी कंपन्या यायला लागल्या आणि सरकारी जर बंद व्हायला लागल्या तर सरकारचा इन्कम कमी झाला की वाढला? कमी झाला. कमी झाला, कारण सरकारी कंपन्या बंद होऊन कुठल्या कंपन्या आल्या, खाजगी कंपन्या आल्या. मग तुम्ही मला म्हणायला पाहिजे की सर, या कंटेक्स्ट मध्ये जर खाजगी कंपन्या येत असतील तर सरकारला कर सुद्धा मिळेल, पण ह्या कंपन्या पहिल्यांदा येत होत्या, त्यांच्यामुळे त्यांच्यावरती जास्त कर लावणं अवघड होतं. त्यामुळे कर त्यांच्यावरती कसे लादले गेलेत, कमी लादले गेलेत. म्हणजे सरकारी कंपन्या सरकारने बंद केल्या, खाजगी कंपन्यांना परवानगी दिली, यामुळं सरकारच्या इन्कम मध्ये काय आलं, कमतरता आली. आणि त्यानंतर मग सरकारला त्यांचा खर्च भागवणं काय झालं, अवघड झालं. कुठल्याही फॅमिलीमध्ये खर्चाचा प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा इन्कम सोर्स कमी आहे आणि खर्च कसे आहेत, चारी बाजूने होत आहेत. त्यावेळीच फॅमिली मधले जे हेड असतात त्यांना मॉनेटरी प्रॉब्लेम किंवा एक्सपेंडिचर प्रॉब्लेम काय करायला लागतो, फेस करायला लागतो. आपण सगळे मिडल क्लास फॅमिली मधले आहेत. आपण ही गोष्ट बऱ्याचदा बघितली असेल
की घरामध्ये एकाच वेळीच मेडिकलचाही खर्च निघतो, शिक्षणाचाही खर्च निघतो, बाकीचे खर्च निघतात, पण वडिलांची इन्कम कशी असते, जी फिक्स्ड आहे मंथली तेवढीच असते. म्हणजे थोडक्यात काय, गव्हर्नमेंटचा पहिल्यापेक्षा रेव्हेन्यू हा कमी झाला, पण खर्चामध्ये काय होत होती, वाढ होत होती. आणि त्या काळामध्ये गव्हर्नमेंटला जो प्रॉब्लेम फेस करायला लागला, त्या प्रॉब्लेमचं नाव काय होतं, पब्लिक एक्सपेंडिचर मॅनेजमेंट. आलं लक्षामध्ये? म्हणजे ह्या ठिकाणी जो कीवर्ड आहे तो म्हणजे काय, पोस्ट लिबरलायझेशन पिरियड. म्हणजे कोणत्या काळातला, 1991 नंतरचा कालखंड. आपण जेव्हा एलपीजी मॉडेल बघू त्यामध्ये आपण मेन्शन करणार की भारतामध्ये अर्थव्यवस्था जर खुली झाली तर नेमकं एक्झॅक्टली काय झालं. तर सांगायचा मुद्दा काय, की जेव्हा भारत सरकार बजेट तयार करतं, त्या बजेटमध्ये पैसा कुठनं उभं करायचा आणि कसा खर्च करायचा, हे सगळ्यात मोठं चॅलेंज भारत सरकार समोर असतं. आणि ते चॅलेंज यावेळीच गव्हर्नमेंटला काय करावं लागलं, फेस करावं लागलं. लाडकी बहीण योजना, बरोबर की नाही, या महाराष्ट्र शासनाने या वर्षीच्या बजेटमध्ये या योजनेसाठी 36,000 करोड रुपीज मंजूर केले. किती? 36,000 करोड रुपीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने, बरोबर की नाही. आता बघताना आपल्याला काय वाटतं, अरे सरकारचे एवढे पैसे खर्च होणार आहेत, पण तुम्ही जर बघितलं तर हे जे काय पैसे फिमेलच्या अकाउंटवर जमा होणार आहेत ते आहे तसेच राहतील का इन्व्हेस्ट होतील, कुठेतरी इन्व्हेस्ट होतील. आणि इन्व्हेस्ट झाल्यानंतर प्रत्येक स्टेपला कुठे ना कुठे टॅक्स काय होईल, गोळा होईल. म्हणजे त्या समजा 1500 रुपयाची एखादी वस्तू घेतली तर ती वस्तू घेताना त्या महिलेला काय भरायला लागेल, टॅक्स भरायला लागेल. त्याचा एक प्रपोर्शन कोणाला मिळेल, गव्हर्नमेंटला मिळेल. येस ऑर नो? ते पैसे दुकानदाराला मिळतील, दुकानदाराला त्या बदल्यात काय भरायला लागेल, परत जीएसटी भरायला लागेल, बरोबर आहे. त्याचबरोबर दुकानदाराची इन्कम वाढली, इन्कम वाढल्यानंतर दुकानदाराला देखील काय भरायला लागेल, त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणजे मनी हॅज अ इफेक्ट कॉल्ड ॲज मल्टीप्लायर इफेक्ट. मनीला कुठला इफेक्ट असतो, मल्टीप्लायर. पैसा कधीही तेवढ्याच कंटेक्स्ट मध्ये आपण बघायचं नाही, त्याचे लॉंग टर्म काय होत असतात, परिणाम होत असतात. 500 रुपयाची नोट एका जवळनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे जात असताना काय होत जाईल, त्याचा मल्टीप्लायर इफेक्ट वाढत जाईल. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, सरकारला आपला खर्च मॅनेज करणं अवघड झालेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, अशा कंटेक्स्ट मध्ये इथं जो वर्ड नसता, कुठला पोस्ट लिबरल पिरियड, आत्ताचा कालखंड असता, तर तुम्ही याचं सोल्युशन काय सांगितलं असतं. हा खर्च मॅनेज करण्यासाठी सरकार काय करतं सांगा. काही प्रमाणात टॅक्सेशन वाढवतं, काही प्रमाणात म्हणतोय मी. जसं आता पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या किमती कशा आहेत, हायर आहेत, त्यांनी 100 क्रॉस केली आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी सरकारला वाटते की लक्झरी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती सरकार काय करणार, खर्च म्हणजे टॅक्स कसा लावणार, जास्त लावणार. अल्कोहोलवरती टॅक्स जास्त लावणार, जेणेकरून सरकारला आपला खर्च काय करता येईल, मॅनेज करता येऊ शकतो. आलं लक्षामध्ये? तर हा जो मुद्दा होता त्यावरची क्वेश्चन किती साली आला, 2019 मध्ये आलेला. यामध्ये मेन पॉइंट असा होता की सरकारी खर्च हा वाढतो आहे, त्याचं प्रोव्हिजन बजेटमध्ये केलं पाहिजे, पण ह्या वाढलेल्या खर्चाला मॅनेज करणं बऱ्याचदा गव्हर्नमेंटला कसं होतं, अवघड होऊन बसतं. असा क्वेश्चनचा काय होता, कंटेक्स्ट होता. त्या वेळेची कारणं तुम्हाला त्या आन्सरमध्ये लिहायची होती, कारण त्या बजेटमध्ये सरकारने काय तरतुदी केल्या हे त्या बजेटनुसार काय केलं जाईल, डिसाईड केलं जाईल. आपण जेव्हा बजेट नावाचा चॅप्टर घेऊ त्यावेळेस तुम्हाला बजेट हे जनरल मी सांगेल. सांगायचा मुद्दा काय की हा क्वेश्चन आपण बघितला, बघताना अवघड वाटतो, पण यामध्ये सरकारने कशा प्रकारे खर्च मॅनेज केला आहे याबद्दल आपल्याला काय करायचं होतं, आन्सर रायटिंग करायचं होतं. बजेट कन्सिस्ट ऑफ 3 व्हॅल्यूज, व्हॅल्यूज ऑफ प्रिव्हियस इयर, व्हॅल्यूज ऑफ करंट इयर अँड अपकमिंग इयर. या 3 व्हॅल्यूज कशामध्ये असतात, बजेटमध्ये असतात, बरोबर की नाही. बजेटचा कन्सेप्ट काय की शासनाला अंदाज द्यावा येणाऱ्या वर्षामध्ये आपला खर्च काय आहे आणि आता कलेक्शन काय पद्धतीचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड त्याचं असेल. मी बजेट कन्सेप्ट का परत एक्सप्लेन करत नाही. पोस्ट लिबरेशन पिरियड म्हणजे कुठला पिरियड, 1991 नंतरचा पिरियड, जेव्हा इंडियन इकॉनॉमी काय झाली, पार्शली ओपन झाली. लक्षामध्ये. आणि बाकीचं मग पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय, लोकांसाठी करायचा खर्च जो कोण करतं, सरकार करतं, बरोबर की नाही. पुढचा एक पॉईंट लक्षात ठेवा, एक पॉईंट फक्त लिहा, पब्लिक एक्सपेंडिचर. whenever public expenditure increases, whenever public expenditure increases, inflation also increases.
सरकारी खर्च जेव्हा वाढतो तेव्हा महागाई सुद्धा वाढते. ठीक आहे, लक्षात. काय वाक्य परत सांगा. वेन पब्लिक एक्सपेंडिचर इन्क्रीजेस इन्फ्लेशन ऑल्सो इन्क्रीजेस. कोणाला सांगता येईल एक्सप्लेन करून? जनरल मुद्दे आहेत हे. सांगता येईल कोणाला सरकारी खर्च वाढला की महागाई कशी वाढेल? सांगता येईल? लक्षात घ्या, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणं म्हणजे सरकारी खर्च वाढणं ऑब्विसली. एखाद्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जर वाढले तर सरकारी कर्मचारी जे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची खर्च करण्याची कॅपॅसिटी काय होईल? वाढेल. आणि आपोआप काय होईल? महागाई सुद्धा वाढेल. म्हणजे जेव्हा जेव्हा सरकारी खर्च वाढतो तर महागाई सुद्धा काय होते? वाढते. आलं लक्षामध्ये? याकरता गव्हर्नमेंट सुद्धा खूप काय करत नाही, एक्सपेंडिचर करत नाही. कारण गव्हर्नमेंटला काय करायचं आहे? महागाई काय करायची? कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे सरकार मागेल त्याचा पगार वाढ असं काही काय करत नाही. ते प्रपोर्शन मध्ये काय करतं? वाढवत असतं. तुम्ही ऐकलं असेल बघा, 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, बरोबर आहे की नाही? तर टप्प्याटप्प्याने गव्हर्नमेंट काय करत असतं? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवत असतं. आणि त्यांचे पगार वाढले की इकॉनॉमीला काय मिळते? एका अर्थाने बूस्ट मिळतं. पण सरकार डिस्प्रपोर्शनेट अमाऊंट मध्ये काय वाढवत नाही. कारण सरकारी खर्च वाढला तर एखाद्या वेळेस काय वाढू शकते? महागाई सुद्धा वाढू शकते. या क्वेश्चन मध्ये काय समजलं नाही मला विचारा. आपण जस्ट काय केलं? ओव्हरऑल काय केलं? डिस्कशन त्याचं केलं.